या मैदानामध्ये आणि त्यामुळे त्यांची ही आकडेवारी आता समोर आलेली होती की किंवा त्यांच्या निवडणुकीमध्ये काय होतंय। महेंद्र दळवी त्यांनी आघाडी घेतलेली आहे, त्यांनी महेंद्र दळवींच्या पत्नी, त्यामुळे विकास गोगावले, भरत गोगावलेंचे पुत्र, महेंद्र दळवींच्या पत्नी, राम सातपुतेंच्या पत्नी, वळसे पाटलांचे पुतणे, हे सगळे जण आघाडीवर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। महापालिकेच्या किंवा त्या आधीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या नगरपालिका नगरपंचायतीच्या, त्याच्यामध्ये एक प्रकारे घराणेशाहीला कुठेतरी मतदारांनी नाकारल्याचं चित्र सुद्धा आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं। पण आत्ताची परिस्थिती ही तुलनेनं बरी दिसते आहे। नेत्यांची मुलं असोत, नेत्यांच्या पत्नी असोत किंवा नेत्यांचे सगळे सोयरे असोत, त्यांच्या बाबतीमध्ये एकूण 171 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत आणि आतापर्यंत कलांच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे तो म्हणजे भाजप। भाजपच्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना 36 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 33 जागांवरती त्यांनी आघाडी घेतलेली आहे। काही ठिकाणचे निकाल सुद्धा समोर आले, ज्यामध्ये सिंधुदुर्गातला एक निकाल आहे, सोलापूरच्या माढामधला एक निकाल आहे, सांगलीमधला सुद्धा एक निकाल आहे। 16 जागांवरती काँग्रेस तर 11 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या आघाडीवरती आहे। त्यामुळे महायुती ही बरीच पुढे आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये, निकालांमध्ये, कलांमध्ये महाविकास आघाडीच्या तुलनेत। खरं 61 ठिकाणी भाजप, 36 ठिकाणी शिवसेना, 33 ठिकाणी राष्ट्रवादी अशी सध्याची आकडेवारी। तर काँग्रेस 16, ठाकरे सेना 11, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2, इतर 12, 731 ही एकूण सध्याची जी आकडेवारी आहे। त्यापैकी 171 ठिकाणचे कल समोर आलेत। तर कोल्हापूरमध्ये घुणकीमधला पहिला विजय काँग्रेसचा शुभांगी कुंभार जिंकलेले आहेत। तर म्हसळा पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत जिंकलेत। रत्नागिरीत शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे, 10 पैकी 8 जागी शिवसेना आघाडीवर आहे। त्यामुळे रत्नागिरी कोकणामधलं एक महत्त्वाचं ठिकाण, जिकडे अर्थातच शिवसेनेच्या दृष्टीने ती निकाल जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। लातूरमध्ये पानगाव गणामध्ये मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या जिंकलेल्या आहेत, त्यामुळे मनसेच्या बाजूने हा निकाल आपल्याला जाताना बघायला मिळतोय। मोठे पक्ष कामगिरी करत असतानाच मनसेने देखील तिकडे एंट्री केली आणि मनसेने तिकडे पहिला विजय नोंदवला। 182 कल सध्याचा कलांचा विचार केला तर समोर आलेले 65 ठिकाणी त्यापैकी जवळपास भाजपने आघाडी घेतली आहे। 37 ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे, तर 30च्या आसपास 30-35 ठिकाणी जो कल सध्याचा समोर आहे त्यानुसार 36 किंबहुना झालेला आहे राष्ट्रवादीचा आकडा। काँग्रेस 16 ठिकाणी, त्यानंतर ठाकरेंची सेना 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2, इतरांना 12 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। त्यामुळे आता कलांच्या दृष्टिकोनामध्ये जर विचार केला तर भाजप खूप पुढे, इतर पक्षांची जर वैयक्तिक आकडेवारी 1 to 1 आकडेवारी जर बघायची झाली तर पुढे गेलेली आहे। आणि रत्नागिरीमध्ये मात्र शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे। अलिबाग जिल्हा परिषद शहापूर गटातनं राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकलाय, अमित नाईक हे राष्ट्रवादीचे जिंकलेले आहेत। तर म्हसळा पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे जिंकलेले आहेत। त्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेनेची मोठी आघाडी, तर काही ठिकाणचे निकाल देखील समोर आलेले आहेत। शहापूर गटातनं अलिबागमध्ये राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकले आहेत, 182 कल आतापर्यंत समोर आलेत। आतापर्यंत राष्ट्रवादीचे 3 उमेदवार रायगडमध्ये जिंकलेले आहेत, तर कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जिंकले आहेत। म्हसळ्यामध्ये पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत जिंकले आहेत आणि रत्नागिरीमध्ये मात्र शिवसेनेने आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे। आणि पुन्हा एकदा जर आपण सध्याच्या घडीचं चित्र पाहायचं झालं तर भाजप 65, शिवसेना 37, त्यानंतर राष्ट्रवादी 36, काँग्रेस 16 ठिकाणी आघाडी, ठाकरेंची शिवसेना 14 ठिकाणी आघाडी, तर 2 ठिकाणी जिल्हा परिषद निकालामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं। तर इतर 12 ठिकाणी आघाडीवरती आहेत, कुणाची गाडी सुसाट सुटलेली आहे। मंगळवेढ्यामध्ये संत दामाजीनगर गटातनं भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे। कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी यांनी विजय मिळवलेला आहे। म्हसळ्यामध्ये पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे विजयी झालेले आहेत। शिवसेनेची मोठी आघाडी रत्नागिरीत पाहायला मिळते, 8 जागी शिवसेना आघाडीवर आहे आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीचे आतापर्यंत 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे रायगडमध्ये 3 पक्षांमध्ये अगदी काटेकी टक्कर किंवा चुरस रंगलेली आहे। भाजप आहे, शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा। शिवसेनेची मोठी आघाडी ही रत्नागिरीत आहे, 8 जागी